एव्हरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 9th स्टँडर्ड मॅथ्स 2 चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल्स याचा प्रॅक्टिस सेट 5.4 बघणार आहोत. या प्रॅक्टिस सेटमध्ये 3 क्वेश्चन्स आहेत. तर या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये 2 क्वेश्चन्स पहिले बघणार आहोत. आता हा पूर्ण क्वाड्रिलॅटरलचा ही जी एक्सरसाइज आहे ही ट्रपेझियम या क्वाड्रिलॅटरलच्या बेसिसवर आहे. तर ट्रपेझियमबद्दल आपण थोडं बेसिक कॉन्सेप्ट करून घेऊ. आता ट्रपेझियम काय? ट्रपेझियम असा क्वाड्रिलॅटरल आहे ज्याच्यामध्ये एक अपोजिट साईडची पेअर पॅरलल असते. जसं की इथं मी दाखवले की हे अपोजिट साईडची पेअर काय पॅरलल ॲरोने दाखवले, आणि दुसरी पेअर असते अपोजिट साईडची ती पॅरलल नसते. इथं क्लिअरली दिसतं की या दोन अपोजिट साईड पॅरलल नाही आहेत. म्हणजे असा ट्रपेझियम असा क्वाड्रिलॅटरल ज्याच्यामध्ये एक पेअर काय असते अपोजिट साईडची पॅरलल आणि दुसरी पेअर पॅरलल नसते, त्या अशा क्वाड्रिलॅटरलला बोलतो आपण ट्रपेझियम. आता ट्रपेझियममध्ये पण अजून एक प्रकारचा ट्रपेझियम आहे, तो आयसोस्केलस ट्रपेझियम. आयसोस्केलस ट्रपेझियम म्हणजे काय? सेम याच्यामध्ये पण एक अपोजिट साईड पॅरलल असणार, एक अपोजिट साईडचे पेअर, आणि दुसऱ्या अपोजिट साईडचे पेअर पॅरलल नाही आहेत. आपल्याला माहिती आहे की या दोन साईड पॅरलल नाही आहेत. पण ज्या नॉन पॅरलल अपोजिट साईड्स आहेत त्या कॉन्ग्रुवंट आहेत. या केसमध्ये आयसोस्केलस ट्रपेझियममध्ये काय आहे की ज्या नॉन पॅरलल साईड्स आहेत अपोजिट साईड्स त्या कशा आहेत पॅरलल, त्या कशा आहेत कॉन्ग्रुवंट आहेत. मग ते कॉन्ग्रुवंट आहेत. तर अशा प्रकारच्या क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो आपण आयसोस्केलस ट्रपेझियम. आता एक मीडियन नावाचा कॉन्सेप्ट आहे या ट्रपेझियममध्ये पण. जे नॉन पॅरलल साईड्स आहेत, आता इथं नॉन पॅरलल साईड्स या आहेत, त्यांचा मिड पॉईंट, या साईडचा मिड पॉईंट फॉर एक्झाम्पल हा आहे आणि या साईडचा मिड पॉईंट आहे. या मिड पॉईंटला जॉईन करणाऱ्या लाईनला मी काय बोलणार? मीडियन. ही काय झाली या ट्रपेझियमची मीडियन. तसंच हा एक क्वाड्रिलॅटरल आहे आयसोस्केलस ट्रपेझियम. त्याच्या पण या साईडचा मिड पॉईंट इथं, या साईडचा मिड पॉईंट इथं, त्या मिड पॉईंट्सला जॉईन केलं मी नॉन पॅरलल साईड्स आहेत त्यांच्या मिड पॉईंटला जॉईन केलं तर मला काय भेटली? मीडियन. पॅरलल साईडच्या मिड पॉईंटला नाही, नॉन पॅरलल साईडच्या मिड पॉईंटला जॉईन करायचं, ती जी लाईन भेटेन आपल्याला ती काय असते? आपली मीडियन असते. आता आपण एक्सरसाइज बघूया. एक्सरसाइजमध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आपल्याला, इन क्वाड्रिलॅटरल IJKL साईड IJ इज पॅरलल विथ KL. आता सगळ्यात महत्त्वाचं क्वाड्रिलॅटरलला कसं ड्रॉ करायचं? तर आय हा अँगल कसा आहे? ऑप्टिव्स अँगल आहे. आणि इथला अँगल कसा आहे? हा ॲक्यूट अँगल आहे. हा ॲक्च्युली दिसतो ॲक्यूट अँगल आहे. मग आयला जर मी इथं घेतलं तर रॉंग होईल, त्यामुळे मी आयला इथं घेतलं आहे कारण की हा ऑप्टिव्स अँगल आहे. मग IJ इथं घेतला. आता IJला कुठली साईड पॅरलल आहे? KL. मग खाली काय घेतलं मी? KL. IJला काय पॅरलल आहे? KL. IJ KL आणि K अँगल्स किती आहे? 53 डिग्री. तो इथं मी लिहिलेला आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? अँगल J आणि अँगल L आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपण याचं गिवन लिहूया. आपल्याला गिवनमध्ये काय दिलं आहे? इन क्वाड्रिलॅटरल IJKL साईड IJ पॅरलल आहे कशाला? साईड KLला. ही साईड पॅरलल आहे कशाला? KLला. हे दिलं आहे आपल्याला. अजून आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आहे? अँगल I 108 डिग्री दिला आहे आणि अँगल K काय दिला आहे? 53 डिग्री दिला आहे. नेक्स्ट आपल्याला काय टू फाइंड आउट, आपल्याला काय फाइंड करायचं ते बघून घेऊया. आपल्याला अँगल J फाइंड करायचा आहे आणि अँगल K फाइंड करायचा आहे, अँगल L फाइंड करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आपण याचं सोल्युशन बघू. तर सोल्युशनमध्ये आपण कसं फाइंड करणार? आपल्याला आयचं मेजरमेंट दिलं, आय किती आहे? 108 डिग्री. हे दोन अँगल फाइंड करायचे आहेत. तर आपल्याला ट्रपेझियमची एक प्रॉपर्टी माहिती आहे. ट्रपेझियमच्या एक पेअर कशी असते? पॅरलल असते अपोजिट साईडची. मग ह्या दोन लाईन पॅरलल, ही काय झाली मग? ट्रान्सवर्सल. मग पॅरलल साईड आणि ट्रान्सवर्सल, मग हे दोन अँगल कुठले झाले? इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगलचं ॲडिशन काय असतं? 180. मग हा 108 आहे तर हा आपण 180मधून सबट्रॅक्ट केलं 108ला तर हा अँगल आपल्याला इझिली भेटू शकतो. तर अशा प्रकारे आपण असं लिहू शकतो. आता आपण लिहिणार IJ इज पॅरलल विथ साईड KL, जे की आपल्याला गिवनमध्येच दिलं आहे. अँड ट्रान्सवर्सल कुठली घेणार आपण? IJ. अँड IJ इज ट्रान्सवर्सल. ती काय आहे? ट्रान्सवर्सल आहे. मग ह्या दोन अँगलचे ॲडिशन किती असेल? 180. हे कुठले अँगल झाले? इंटेरियर. मग मी म्हणणार अँगल I प्लस अँगल L यांची सम किती येणार आहे? 180 डिग्री. रिझन काय? हे कुठल्या प्रकारचे अँगल आहेत? इंटेरियर अँगल्स आहेत ते. आता आयची मेजरमेंट दिलं आहे आपल्याला 108 डिग्री. नेक्स्ट अँगल L आपल्याला फाइंड करून घ्यायचा आहे, इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता 108 इकडं प्लसमध्ये आहे, तो इकडे आल्याच्या नंतर काय होईल? मायनसमध्ये होईल.
यांचं आपण सबट्रॅक्शन केलं तर ह्याचं सबट्रॅक्शन किती येईल 72 डिग्री येईल. मग अशा प्रकारे आपण एलला फाइंड करून घेतलं आहे. सिमिलरली आपण जेला पण फाइंड करणार. आता जेला कसं परत या दोन पॅरलल लाईन ही ट्रान्सवर्सल, मग हे दोन अँगल इंटेरियर झाले. मग आपण असं म्हणू शकतो साईड आय जे इज पॅरलल विथ साईड के एल अँड ट्रान्सवर्सल कुठली अँड जे के इज ट्रान्सवर्सल. जे के काय आहे ट्रान्सवर्सल आहे. तर ही जे के काय आहे ट्रान्सवर्सल. मग देअरफॉर आपण म्हणू शकतो अँगल जे प्लस अँगल के इज इक्वल्स टू किती असणार आहे 180 डिग्री. कारण की हे कुठल्या प्रकारचे अँगल झाले मग इंटेरियर अँगल्स. मग जे किती आपल्याला काढायचं आहे के किती दिलं आहे आपल्याला 53 डिग्री दिला आहे 180 डिग्री ॲज इट इज. अँगल जे इज इक्वल्स टू 180 53 तिकडं गेल्याच्या नंतर काय होईल मायनस आणि ह्यांचं सबट्रॅक्शन आपण करून घेऊ. आता ह्यांचं सबट्रॅक्शन आपण करू 180मधून काय सबट्रॅक्ट करू 53 10मधून 3 गेले 7 राहिले इथं राहिले 7 7मधून 5 गेले 2 राहिले आणि आपण इथं काय आपला 1 ॲज इट इज. मग आपलं सबट्रॅक्शन किती आलं 127 डिग्री. अशा प्रकारे आपण जे अँगलला पण फाइंड करून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. इन क्वाड्रिलॅटरल ABCD साईड BC इज पॅरलल विथ AD आणि साईड AB इज कॉन्ग्रुएंट विथ DC. सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे या क्वाड्रिलॅटरला ड्रॉ करणं. आता आपल्याला हा कुठला टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे हे ट्रपेझियम क्वाड्रिलॅटरल आहे कशावरून कळलं तर सगळ्यात महत्त्वाचं या क्वाड्रिलॅटरमध्ये एकच अपोजिट साईडची पेअर पॅरलल दिली आहे. एकच अपोजिट साईडची पेअर पॅरलल आहे म्हणजेच हा काय आहे ट्रपेझियम आहे. पण ट्रपेझियममध्ये पण जी नॉन पॅरलल साईड आहे दुसरी जी साईड आहेत त्या अपोजिट साईड त्या कॉन्ग्रुएंट दिल्यात. म्हणजेच हा क्वाड्रिलॅटरल कुठला टाईपचा ट्रपेझियम झाला आयसोस्केलस ट्रपेझियम. तर मी ड्रॉ करताना कुठला टाईपचा क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करेन ट्रपेझियम ड्रॉ करेन आयसोस्केलस ट्रपेझियम. हा कुठला ट्रपेझियम आहे आयसोस्केलस ट्रपेझियम. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप अजून त्याला नेमिंग देणं. आता आपण अँगल ए सगळ्यात महत्त्वाचं अँगल ए किती आहे 72 डिग्री. जर मी इथं अँगल एला घेतलं तर हा तर ऑप्टिव्स अँगल आहे म्हणजेच 90पेक्षा मोठा आहे. मग इथं एला घेऊन नाही चालणार इथं एला घ्यावं लागेल कारण की हा ॲक्यूट अँगल आहे. समजा ए घेतला मी इथं ए किती आहे 72 डिग्री आहे. आता ए नंतर मी बी. आता बीला इथं घेतलं तर रॉंग होईल कारण की AB आणि CD ह्या कॉन्ग्रुएंट थोडंच होतील कारण की AB आणि CD काय दिलं तर आपल्याला कॉन्ग्रुएंट. मग मी इथं बीला घेतलं तर मग इथं काय होईल CD आणि AB कॉन्ग्रुएंट आहेत का नाही आहेत दिसतंय आपल्याला. मग मी इथं बीला घेणार AB. आता मग उरलेलं काय येणार इथं ABCD. आता आपण डायग्राम ड्रॉ केलेली ती करेक्ट आहे का चेक करू. BC पॅरलल आहे ADला BC साईड पॅरलल आहे ADला ओके. आणि AB इज कॉन्ग्रुएंट विथ CD. AB कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे CD सोबत म्हणजेच आपण डायग्राम करेक्ट ड्रॉ केली. आणि आपल्याला आता काय देन फाइंड द मेजर ऑफ अँगल B आणि D. आणि आपल्याला अँगल B आणि अँगल D शोधायचा आहे. तर सगळ्यात पहिलं आपण या क्वेश्चनमध्ये याचं गिवन लिहू. गिवनमध्ये आपल्याला दिलं आहे BC साईड पॅरलल आहे ADला BC पॅरलल आहे ADला. आणि अजून काय दिलं आहे गिवनमध्ये आपल्याला साईड AB इज कॉन्ग्रुएंट विथ साईड DC हे पण दिलेलं आहे. हे दोन साईड कॉन्ग्रुएंट आहेत. अजून काय दिले आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे अँगल ए किती आहे 72 डिग्री हे इन्फॉर्मेशन आहे. आणि आपल्याला टू फाइंड काय करायचं आहे अँगल B आणि अँगल Dचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. तर याचं सोल्युशनमध्ये अँगल B खूप इझिली सोल्युशन फाइंड करण्याच्या आधी आपल्याला थोडं कन्स्ट्रक्शन करावं लागेल कारण की आपल्याला B इझिली भेटेल पण D भेटण्यासाठी थोडं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. आपण कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय करू इथून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू आणि इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू. ड्रॉ सेगमेंट BM याला नाव देऊ आपण BM आणि इथून पण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू इथं याला नाव देऊ N. ड्रॉ सेगमेंट BM परपेंडिक्युलर विथ AD आणि अजून ड्रॉ सेगमेंट CN ड्रॉ करायचे ती पण परपेंडिक्युलर कोणाला असणार आहे
ए डीला, सच दॅट असं परपेंडिक्युलर काढायचं की ए डॅश एम डॅश एन डॅश डी हे चारही पॉईंट एका लाईनवर असतील. ए डॅश एम डॅश एन डॅश डी हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. आता हे परपेंडिक्युलर आहेत म्हणल्यावर हा अँगल 90 झाला, हा अँगल 90 झाला. आता आपण याचं सोल्युशन बघू. सोल्युशनमध्ये आता आपल्याला बी अँगल विचारला आहे आणि डी अँगल विचारला आहे. बी अँगल खूप इझिली निघल, कारण की हे आपल्याला माहिती आहे या दोन ट्रपेझियमच्या पॅरलल साईड आणि ही ट्रान्सव्हर्सल. मग अँगल बी आणि अँगल ए इंटेरियर अँगल झाले ना, या दोघांचं सम 180 असतं. मग बी फाइंड होईल. मग आपण आधी बी काढूया. साईड बी सी इज पॅरलल विथ साईड ए डी, जे की आपल्याला गिवनमध्येच दिलं आहे. अँड ए बी इज ट्रान्सव्हर्सल. ए बी इज ट्रान्सव्हर्सल. मग देअरफॉर मी म्हणू शकतो अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल्स टू किती येणार आहे 180 डिग्री. रिझन काय आहे ते इंटेरियर अँगल आहेत, इंटेरियर अँगल्स. नेक्स्ट अँगल ए दिला आहे मला 72 डिग्री. अँगल बी फाइंड करायचा आहे. मग 180 ॲज इट इज. अँगल बी इकडं होईल 180 मायनस 72. आपलं सबट्रॅक्शन किती येईल 108. अशा प्रकारे आपण डिग्री बी अँगल फाइंड केला आहे. पण डी अँगल असा फाइंड होणार नाही. तर डीला कसं फाइंड करायचं ते बघूया. जे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये परपेंडिक्युलर्स ड्रॉ केले तसं एक रिझन आहे. आता हे दोघांचं रिलेशन आपल्याला माहिती आहे इंटेरियर अँगल, पण ह्या दोघांचं कसं फाइंड करणार आपण, त्याच्यासाठी आपण ड्रॉ केलेत. तर हे दोन ट्रायंगलला जर मी कॉन्ग्रुएंट प्रूफ केलं, या दोन ट्रायंगलला मी कॉन्ग्रुएंट प्रूफ केलं, तर ए आणि डी अँगल कुठल्या प्रकारचे अँगल्स आहेत ते तर ह्या दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल काय असतात ते इक्वल असणार. मग डी पण ए जेवढा आहे तेवढाच डी येणार. पण तेच आपल्याला सांगायचं आहे. आता ह्या दोन ट्रायंगलला कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचं आहे आपल्याला. आता मी लिहिणार इन ट्रायंगल इन ट्रायंगल बी एम ए अँड ट्रायंगल सी एन डी या दोन ट्रायंगलमध्ये. आता आपल्याला माहिती आहे हा अँगल 90 डिग्री, आपण कन्स्ट्रक्शनमध्येच ह्याला परपेंडिक्युलर म्हटलं होतं. मग आपण म्हणणार अँगल बी एम ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी एन डी या अँगलसोबत. हे दोन अँगल रिझन काय आहे, ईच मेजर्स 90. प्रत्येकाचं मेजरमेंट किती आहे, ईच मेजर्स 90 डिग्री. नेक्स्ट आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग 90 डिग्रीच्या अपोजिट साईड काय असतं, हायपोटेनियस. मग या 90 डिग्रीच्या अपोजिट हायपोटेनियस, आणि दोन्ही ट्रायंगलचे हायपोटेनियस काय आहेत, इक्वल आहेत, जे की आपल्याला गिवनमध्येच दिलेले की या दोन साईड इक्वल आहेत. मग मी म्हणणार हायपोटेनियस ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेनियस डी सी. रिझन काय आहे, आपल्याला गिवनमध्येच दिलं आहे. आणि अजून बी एम इज कॉन्ग्रुएंट विथ सी एम. सेगमेंट बी एम इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट सी एन. आता रिझन काय याचं, ह्या डॉटेड लाईन आहेत त्या कॉन्ग्रुएंट का आहेत. सिम्पली आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, दोन पॅरलल लाईनमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे दोन पॅरलल लाईनमध्ये जे डिस्टन्स असतं ते नेहमी इक्वल असतं. मग त्यामुळं लिनिअर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. मग देअरफॉर आता आपण हे अँगल कॉन्ग्रुएंट झाले कुठल्या टेस्टनी, तर बघू दोन्ही ट्रायंगल राईट अँगल आहेत. ओके, दोन्ही ट्रायंगलचा हायपोटेनियस इक्वल आहे आणि दोन्ही ट्रायंगलची एक साईड पण इक्वल आहे, ॲक्च्युली ही वाली साईड. मग हायपोटेनियस साईड टेस्ट या टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर म्हणू शकतो मी ट्रायंगल बी एम ए इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल सी एन डी. कुठल्या टेस्टने, बाय हायपोटेनियस साईड टेस्ट. हायपोटेनियस साईड टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. मग आता हे ए आणि डी कुठल्या प्रकारचे अँगल झाले, हे तर करस्पॉन्डिंग अँगल आहेत, कारण की हे दोन लाईन आणि काहीच नाही, हे सेम अँगल्स आहेत. मग देअरफॉर म्हणू शकतो मी अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल डी. रिझन काय लिहिणार, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. मग देअरफॉर अँगल ए 72 डिग्री आहे, तर डी पण किती असणार आहे, अँगल डी पण किती असणार आहे 72 डिग्री. रिझन काय आहे,
तर अँगल एचं मेजरमेंट किती आहे? अँगल ए आहे 72 डिग्री म्हणून. अशा प्रकारे आपण डीला पण फाइंड आउट केलेलं आहे.